मी बापू कंसे पुन्हा एकदा तुमचं शीर्ष वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये स्वागत करतो। जसं की आतापर्यंत आपण पाहिलं की शीर्ष वेलनेस कंपनी काय आहे, काम कशी करते, त्याचं हेड ऑफिस कुठं आहे, आपल्या ओनरबद्दल आपण सर्व माहिती पाहिली। जेनेरिक मेडिसिन आपण ऑल इंडिया प्रोव्हाइड करतो। इंडियामध्ये पहिली आपली कंपनी आहे जी आपण जेनेरिक मेडिसिन 70% सवलतीच्या दरामध्ये फ्री होम डिलिव्हरी देतो। ओके, आता हे मेडिसिन घरपोच द्यायचं तर आहे, पण याच्यासाठी आपल्याला एक फ्रँचायझी मॉडेल आपण बनवलं। आज मार्केटला कोणतीही फ्रँचायझी घ्यायची झाली तर पैसे खूप भरायला लागतात, म्हणजे त्याच्यामध्ये 5,000 पासून अगदी लाखोपर्यंत आपण फ्रँचायझीमध्ये पैसे भरू शकतो, बरोबर। तर इथे आमचे जे ओनर आहेत आपले सचिन सर यांनी फ्रँचायझी मॉडेलमध्ये असे एक मॉडेल बनवलेलं आहे की सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती हा लाखो रुपये महिन्याला कमवू शकतो, त्याचा लाईफ टाईमसाठी पगार हा लाखो रुपये कमवू शकतो। तर याच्यासाठी काय केलेलं आहे की शीर्ष वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 2,999 रुपयाला फ्रँचायझी मॉडेल बनवलेलं आहे। आता या फ्रँचायझी मॉडेलमध्ये जसं की आपण बघतोय बघा की SWBP याचाच अर्थ काय, शीर्ष वेलनेस बिझनेस पार्टनर। तुम्ही ज्यावेळी 2,999 हे पेमेंट पेड करता त्यावेळी कंपनी तुम्हाला SWBP हा कोड देते। SWBP वेलनेस तुम्ही कंपनीचे बिझनेस पार्टनर होता। आता यावेळी तुम्ही ज्यावेळी 2,999 रुपये भरलेले असतात, तुम्ही कंपनीमध्ये मेडिसिन तुम्ही देण्यासाठी ॲक्युरेट मिळते, बरं आपण कोणालाही मेडिसिन सुचवत नाहीये, बरोबर। आपण चिठ्ठी पास करायचं आपल्या भाषेमध्ये आपण काम करतो। ओके, तर आता याच्यामध्ये जो फ्रँचायझी मॉडेलचा जो इन्कम आहे, आपण जसं की वेलनेस इन्कम पाहिलं, बाकी सर्व इन्कम पाहिले, तसं फ्रँचायझी मॉडेलमधला इन्कम आता आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। जसं की ज्यावेळी तुम्ही फ्रँचाइज घेता, तुम्ही आता इथं आपण इथं फ्रँचाइज घेतलेला आहे, आपण कुणालाही भारतामध्ये कितीही लोकांना आपण फ्रँचायझी देऊ शकतो। आपल्याला ती फ्रँचायझी देण्याची अथॉरिटी आहे कंपनीचे नियम अटी सर्व राखून। ओके, जर आता गृहीत धरूया इथे आपण इथे 2,999 रुपयाची फ्रँचायझी गणेश सरांना दिली। ओके, गणेश सर आपल्या ओळखीचे आहेत आणि गणेश सरांना आपण दिली। जेव्हा आपण गणेश सरांना फ्रँचायझी देतो त्यावेळी तिथे आपण कंपनीसाठी फ्रँचायझी दिली, कंपनीने तुम्हाला 900 रुपये हा इन्सेंटिव्ह दिलेला आहे। आपण ही फ्रँचायझीची जी रक्कम आहे ती वन टाइम भरायची आहे लाईफमध्ये, त्याच्यानंतर परत रिन्यू करणे किंवा परत अपडेटसाठी पैसे भरणे हा काही प्रकार नाही। 2,999 एकदा भरले तुम्ही लाईफ टाईमसाठी शीर्ष वेलनेस बिझनेस पार्टनर झालेला आहात। ओके, आता त्याच्यानंतर तुम्ही गणेश सरांना जेव्हा फ्रँचायझी देणार त्यावेळी कंपनी तुम्हाला 900 रुपयाचं इन्सेंटिव्ह देते। आता गणेश सरांसारखे तुम्ही तुमच्या डाऊन लाईनला कितीही लोक जोडू शकता जे तुमचे डायरेक्ट असतील, आणि त्या डायरेक्ट जोडलेल्या लोकांना कंपनी तुम्हाला 900 रुपये वन टाइम इन्सेंटिव्ह देणार, बरोबर। आता इथे गणेश सर तुमच्या ओळखीचे होते। आता गणेश सर जसं तुम्ही फ्रँचायझी दिली तसं गणेश सरांनी शिवाय सरांना फ्रँचायझी दिली। ज्यावेळी शिवाय सरांना गणेश सर फ्रँचायझी देतात त्यावेळी तुम्हाला दुसऱ्या लेवलला, कंपनीच्या दुसऱ्या लेवलला 400 रुपये इन्सेंटिव्ह भेटतं। त्याच्यानंतर शिवाय सर हे दीपक सरांना फ्रँचायझी देतात त्यावेळी कंपनीकडून 300 रुपयाचा इन्सेंटिव्ह हा तुम्हाला थर्ड लेवलला भेटतो। त्याच्यानंतर दीपक सर हे किरण सरांना फ्रँचायझी देतात। बरं, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण इथं आहात, आपले ओळखीचे फक्त गणेश सर होते, गणेश सरांनी शिवाय सरांना दिले, त्याच्यानंतर दीपक सर, किरण सर हे आपल्या ओळखीचे नाही आहेत, परंतु बिझनेस खाली होत चालेल आणि कितीही डाऊनलाईन आपल्या खाली लिमिट नाहीये, कितीही डाऊनलाईन होऊ शकते। बरं, आता किरण सरांनी परत सुहास सरांना फ्रँचायझी दिली त्यावेळी कंपनी आपल्याला चौथ्या लेवलचं 5व्या लेवलचं 200 रुपये इन्सेंटिव्ह देते। ओके, आता त्याच्यानंतर सुहास सरांनी राजू सरांना इन्सेंटिव्ह दिले। हे आपली 6वी लेवल आणि लास्टचे कंपनीमध्ये लास्टची लेवल आहे। ज्यावेळी राजू सर 2,999 भरून ही सुहास सरांकडून SWBP होता त्यावेळी कंपनी लास्ट लेवलचे 100 रुपये हे आपल्याला भेटतात, यानी तो आपला इन्सेंटिव्ह झाला, आपला इन्कम झाला। बरं, आता याच्यामध्ये आपण पाहूया ज्यावेळी कंपनी तुम्हाला 6 लेवलमध्ये 900 रुपये, 400 रुपये, 300, 200 रुपये, 200 आणि 100 असं जे वाटप होतं त्यावेळी 2100 रुपये हे तुमचं पेमेंट वाटलं जातं। तुमच्या डाऊनलाईन मध्ये तुम्हाला 2100 रुपये पेमेंट वाटलं जातं। आता इथे 2100 रुपये कंपनीनं वाटले, इथे 2100 वाटले म्हणजे 900 रुपये शिल्लक राहिले ना। त्याच्यामध्ये कंपनीने काय केले, 450 रुपये हे लीगल मध्ये जीएसटी भरून, 450 हे जीएसटी भरून आपण तुमचं ज्यावेळी पेमेंट घेतो 2,999 फ्रँचायझी, इथं सुरुवातच कंपनीनं लीगल केलेली आहे की 2,999 भरून त्याची जीएसटी जे काय आहे ती 450 समथिंग जे काय होते ती जीएसटी आपण भरतो। आणि 400 रुपये हे कंपनीने आवर्स आणि रिवॉर्ड साठी ठेवलेले आहेत, याच्यामध्ये सर्व आपण आवर्स रिवॉर्ड्स आपल्याला भेटून जाते। बरं, आता हा फ्रँचायझीचा इन्कम झाला, बरोबर।
आता जसं आपण वेलनेस इन्कम मध्ये पाहिलं की कंपनीने 30% इन्कम कंपनीला मिळणारा 30% इन्कम हा 19 लेवलमध्ये वाटप केलेला आहे, बरोबर. आता 19 लेवलमध्ये वाटप केलेलं आहे त्यावेळी जेव्हा आपण वेलनेस इन्कमचा जेव्हा आपण चार्ट पाहिला, त्या चार्टमध्ये जसं की आपण पाहिले की आपण इथं सुरुवातीला असतो, त्याच्यानंतर आपण आपले 20 SWBP जोडतो, 20 SWBP जोडतो, यानी की 900 रुपये 20 SWBP 18,000 रुपये हे आपला इन्कम झाला. आता त्याच्यानंतर दुसऱ्या लेवलला आपण 100 SWBP जोडणार आहे. हे ऑटोमॅटिक होत जाणार आहे, कारण हे परत हे 20 जे SWBP ते परत 5 जोडतील ना, जे आपल्या इथं दुसऱ्या लेवलला आपण येतो त्यावेळी आपल्याला ते 40,000 रुपये भेटणार आहे. तिसऱ्या लेवलला ज्यावेळी 200 SWBP होता त्यावेळी आपले 60,000 इन्कम होतो. चौथ्या लेवलला आपले 400 SWBP होतं त्यावेळी 80,000 होतं. पाचव्या लेवलला 800 होतं त्यावेळी 1,60,000 होतं. आणि सहाव्या लेवलला 1600 SWBP हे आपले होतात त्यावेळी आपला इथे 1,60,000 हा आपल्या 6 लेवलचा इन्कम जो आपल्याला फ्रँचायझी मॉडेलमध्ये मिळणार आहे तो होतो. ज्यावेळी आपला वेलनेस इन्कमच्या 19 लेवलमध्ये 6 लेवलमध्ये आपला होणारा इन्कम हा 1600 SWBP झाल्यानंतर होतो. म्हणजेच आपण काही जरी नाही केलं, फक्त एवढा बिझनेस केला, 20 SWBP जोडले तर आपल्याला 5,18,000 हा आपला इन्कम होणार आहे. हा फ्रँचायझी मधला इन्सेंटिव्हचा इन्कम होणार आहे SWBP चा. तर अशा प्रकारे सांगलीमध्ये प्रथमच आणि देशामध्ये पहिल्यांदा आपण ही कंपनी चालू केलेली आहे. तरी सर्वांनी याच्यामध्ये जॉईन होऊन घरातून तुम्ही करत असणारं काम करून हा बिझनेस आपण करू शकतो आणि चांगल्या प्रकारे इन्सेंटिव्ह इन्कम करू शकता. याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी 50,000 पासून अनलिमिटेड रक्कम हा इन्कम करू शकता. धन्यवाद.